नमस्कार, कुक विथ निशा माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण चना कोलीवाड्याची रेसिपी बघणार आहोत। अगदी झटपट आणि चवीला तितकी छान अशी ही रेसिपी आहे आणि अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून ही रेसिपी आपण बनवू शकतो। चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम तर मी इथे काबुली चणे रात्रभर भिजवून घेतल्यात। साधारणतः कपभर इतके चणे मी इथे घेतलेले आहेत। आता चणे बुडतील इतकं पाणी त्यामध्ये घालून घेऊ आणि साधारणतः 4 ते 5 शिट्या काढून घेऊयात। चणे उकडत ठेवल्यात तोपर्यंत आपण इथे त्यासाठी लागणारं कोटिंग तयार करून घेऊया। इथे मी एका बाउलमध्ये 1 पळी तेल घालून घेते। त्यामध्ये 1 चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धी चमची हळद, अर्धी चमची गरम मसाला, 1 चमची घरगुती मसाला, अर्धी चमची चिकन मसाला, 1 चमची धणे पावडर आणि चवीनुसार मीठ। चणे उकडवताना देखील मी थोडं मीठ घातले, त्यामुळे इथे थोडं कमीच मीठ घालायचं। आता यामध्ये आपण लागणारे पीठ घालून घेऊया। इथे मी 2 मोठे चमचे मैदा घेतलाय, तसेच 3 ते 4 चमची कॉर्नफ्लॉवर आणि 1 ते 2 चमची इतकं बेसनाचं पीठ घेतले। सर्व मिश्रण आता हे आपण एकत्र करून घेऊयात। आता ह्यामध्ये आपण थोडं पाणी घालून जाडसर बॅटर बनवून घेऊया। साधारणतः अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे। एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही। आता जे आपण उकडवून घेतलेले काबुली चणे ते ह्यामध्ये घालून घेऊया। आता आपण या चण्यांना सर्व मसाला कोट करून घेऊया। आता ह्यामध्ये आपण 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेऊ आणि ती देखील आपण ह्या चण्याला व्यवस्थित लावून घेऊया। आता एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवले। तेल चांगलं गरम झालं की नंतर गॅसची फ्लेम मीडियम करून आपल्याला त्यामध्ये हे चणे घालायचे आहेत। हे मिश्रण मला थोडंसं सैलसर वाटलं, त्यामुळे मी ह्यामध्ये आणखीन 1 चमचा कॉर्नफ्लॉवर ॲड केले। तुम्ही तांदळाचं पीठ देखील ह्यामध्ये ॲड करू शकता। अशा पद्धतीने आपण एक एक चणा तेलामध्ये सोडायचा आहे। इथे तुम्ही बघू शकतात सर्व चण्यांच्या वरती अशा पद्धतीचे बुडबुडे आल्यात। ते जसं जसं शिजत जाईल तसं आपल्याला ते बुडबुडे कमी होताना दिसतील। ही प्रोसेस आपल्याला पूर्णतः मीडियम टू लो फ्लेमवरच करायची आहे, जेणेकरून ते चणे ते व्यवस्थित शिजले देखील जातील आणि वरचं कोटिंग देखील छान क्रिस्पी होते। तुम्ही बघू शकतात बबल्स थोडे कमी होत चालल्यात। आता आपले चणे रेडी आहेत। आता ते आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे चणे देखील आपण फ्राय करून घेऊ। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या देखील ह्याच्यामध्ये मी थोडेसे ठेचून टाकले, जेणेकरून त्या देखील व्यवस्थित फ्राय होतील। पूर्णतः अशाच पाकळ्या टाकू नका, नाहीतर ते तेलातून उडण्याची शक्यता असते। सर्व चणे तळून तयार आहेत। जर का तुम्हाला अजून चटपटीत चव हवी असेल तर त्यासाठी तुम्ही एका बाउलमध्ये आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालून घ्या, तसेच थोडंसं मीठ आणि मिरची पावडर देखील घालून घ्या आणि त्या बाउलमध्ये तुम्ही हे चणे टाकून त्यावर एक प्लेट ठेवून ते मिक्स करून घ्या। जेव्हा तुम्ही गरम गरम चणे तेलातून काढता तेव्हा त्याला थोडंसं तेल असते, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने जर ते मसाले मिक्स केले तर त्या चण्याला व्यवस्थित कोट होतील। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।